तर थेट आरोप करताय त्यांच्यावर. आरोप ही सत्य परिस्थिती आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. वल्लरी प्रेरणाला धमकावत होती. वल्लरीने प्रेरणाला खूप वेळ धमकी दिली आहे. प्रेरणाने जर वल्लरीचं ऐकलं नाही तर ती तिच्यावर खोटी केस टाकेल अशा धमक्या दिल्यात वल्लरीने प्रेरणाला. आणि ना वल्लरी ते करूच शकते ना. नाही म्हणजे वल्लरी वकील आहे. तिच्या पुढे आम्हाला काय करता येणार आहे. तसं बघायला गेलं तर कोण एकेकाळी चांगली मैत्रीण होती ती आमची. नाही इतका सपोर्ट केलाय तिने आधी आम्हाला. पण माहित नाही का आणि कशी अशी अचानक तिची मती फिरली ते. मला तर वेगळ्याच गोष्टींचा संशय आहे. या सगळ्या मागे वल्लरीचं काहीतरी वेगळं इंटेन्शन आहे. सुद्धा असं कशी नाही एक मिनिट. म्हणजे अण्णा केदारच्या खुनाच्या आरोपाखाली म्हणून प्रेरणाला जेलमध्ये टाकायचा तिचा प्लॅन आहे. येस, एकदा प्रेरणा जेलमध्ये गेली की बाहेर अजित खचणार आणि एकदा अजित पण खचला की या दोघांच्या नावावर जे कॅफे आहे ते हडपण्याचा प्लॅन आहे वल्लरीचा. स्वामी, हो, मी तर पैसे बघितले की भल्या भल्यांची नियत फिरते हो. वल्लरी काय चीज आहे, होच शकतं. बरोबर बोलतीस तू तेजा. आता तू बोलल्यामुळे माझ्या लक्षात आलं, पण वल्लरीचा आमच्या कॅफेवर आधीपासूनच डोळा होता हे खरंय. बरोबर बोलतेस तू. दुसऱ्यांवर आरोप करण्याआधी स्वतः धुतल्या तांदळातले आहोत की नाही हे आधी तपासून घ्यावं माणसाने. तिच्यावर खुनाचा आरोप असून सुद्धा उजळ माथ्याने फिरतेय ही बाई. लाज कशी नाही वाटत तिला? वल्लरी, तोंडाला येईल ते बोलू नकोस. खरं तेच बोलतेय मी. पुरावा आहे माझ्याकडे. अण्णा केदारचा राईट हँड रघु सुसाईड करायच्या आधी त्यांनी ही चिठ्ठी लिहिली होती. यात स्पष्टपणे लिहिलंय की प्रेरणा वालावलकर आणि अण्णा केदार यांचे अनैतिक संबंध होते. नीट ऐका. यात स्पष्ट लिहिलंय प्रेरणा मॅडमनीच मला अण्णा केदारला मारायला सांगितलं होतं, पण मी त्याला मारू शकलो नाही म्हणून त्यांनीच त्याचा काटा काढलाय. त्यांनीच खून केला अण्णा केदारचा. पण त्या एवढ्यावर थांबल्या नाही. नंतर त्यांनी मलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण मी कसा बसा निसटलो. पण मला माहित आहे की त्या मला सोडणार नाहीत. म्हणूनच त्यांनी माझा जीव घ्यायच्या आधी मी स्वतःला संपवतोय. पाहिलत ना, ही असली व्यभिचारी आणि खुनी बाई या समाजासाठी घातक आहे.
कलंक आहे बाई. लाज नाही वाटत हिला इथे प्रेस कॉन्फरन्स घेते ही. लाज तुला कशी वाटत नाही हे सगळं बोलताना? जीव जडली कशी नाही ग? मी तरी कोणाकडून अपेक्षा ठेवतीये म्हणा? स्वतःच्या नवऱ्याला तुरुंगात टाकायला निघाली होतीस तू. माझ्याविषयी वाटेल तेच बोलणार. पण खरंच खरंच काहीच वाटलं नाही. हं? माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना लाज वाटायला पाहिजे होती तुला वल्लरी, पण कसं काही वाटलं नाही तुला? प्रेरणा, हात कसा उचललास माझ्यावर? वल्लरी, हे बघ तुझी अरे रावी आता आम्ही चालू देणार नाही, कळलं ना? हिम्मत कशी झाली? त्यांनी कसा हात उचलला? कारण तू नको नको ते आरोप केलेस तिच्यावर. अगं तुला माझा कॅफे हवा होता तर मला सांगायचं होतं. मी तुझ्या नावावर का दिला असतं? हो, मी ते न्यायासाठी लढतीये. स्वतःच्या नवऱ्याला जेल मध्ये पाठवून बाहेर मोकाट फिरतीये बाई. शांत बसा, इतकी वर्ष आम्ही तुझ्यासाठी खूप गोष्टी केल्या. नाही वाढ चाललंय आता, वाढत चाललंय. गप्पा वाढत चाललंय म्हणजे तुमचं वाढत चाललंय. एक मिनिट, तुम्ही भांडताय का? काय झालं? अरे कॅमेरा तू तुझ्या बायकोला कशामध्ये पडताय? काय संबंध नाहीये. काय भांडताय? एक मिनिट थांबा. प्रेरणा वालावलकर, लक्षात ठेव, लवकरात लवकर आता तू जेलमध्ये असशील आणि तुला शिक्षा हो त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता तयार व्हायचं जेलमध्ये जन्मभर सडण्यासाठी. तुला लाज वाटायला पाहिजे होती वल्लरी. प्रेरणा, माझ्यावर हात कसा उचललास तू? तुझी अरे रवी चालणार नाही आता, बास झालं. अरे रवी चालणार नाही म्हणजे त्यांनी हात कसा उचलला माझ्यावर? कारण तू नको नको ते आरोप केलेस तिच्यावर. अगं तुला माझा कॅफे हवा होता तर मला सांगायचं होतं तसं. मी तुझ्या नावावर मला कॅफे हवा होता. हो, आम्ही तुझ्यासाठी खूप गोष्टी केल्या. नाही वाढ चाललंय आता, वाढत चाललंय. गप्पा वाढत चाललंय म्हणजे तुमचं वाढत चाललंय. गप्पा बसा. श्री स्वामी समर्थ. जे काही चुकून बोलले असेल. काय मारामारी केली राव आपण आज. असं वाटत होतं एखाद्या फिल्म मधला ऍक्शन सिक्वेन्स चालू आहे. आपल्याच मैत्रिणीशी असं मांजरासारखं मारामारी करताना हसावं की रडावं तेच कळत नव्हतं राव. आणि ते पत्रकार बघितलंस, डोळे फाडून फाडून बघत होते आपल्याकडे. तेजा, मस्करी सुचतेय का ग तुला? मस्करी नाहीतर काय. एकतर भांडणं मारामारी या सगळ्या गोष्टींचा मला तिटकार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये. त्यात आपल्याच मैत्रिणीला अशी थोबाडीत मारणं सोपं वाटतं तुला? हो का? पण मारताना तुमच्या हातामध्ये खूप जोर होता प्रेरणाताई. असं वाटलं नाही तुम्ही नाटक करत होता प्रेरणाताई. लागलं जोरात तसं. वल्लरी, तुला एक गोष्ट लक्षात येते का? म्हणजे जेव्हा अण्णा केदारला प्रेरणाने मारलं तेव्हा त्याच्या जिवारी लागलं असणार. नाही, बिरबिरला असेल ना तो हिने मारल्यावर. बरोबर आहे. आता ही मस्करी नाहीये का तेजा? वल्लरी सॉरी ग, मी मुद्दाम नाही मारलं. जोरात माझा हात लागतो. आता मी काय करू? प्रेरणाताई, हो मस्करी करते मी. एवढं नाही लागलंय मला. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी माझ्या मैत्रिणींसाठी यापेक्षा जास्त त्रास सहन करू शकते. नाही? चला, चहा तयार आहे. घ्या, चहा तयार आहे. चला चला. हो यस. हे बसा. अहो आम्ही करतो, तुम्ही बसा. बसा. बरोबर. प्रेरणा, अरे तुम्हाला तिघींना सांगायचंच राहिलं. असं म्हणतात की स्त्रियांच्या जिभेला शस्त्रासारखी धार असते, पण स्त्रियांच्या नखांनाही धार असते हे मला आज कळलं. तुम्ही तिघींनी एक काम करा ना, तुमची नख आहे ना ही बाजारात शस्त्र म्हणून विकायला काढा. तुम्हाला थांबवायला आलो आणि मला लागले. हे बघा, ओरखडे बघा.
अरे देवा, थांबा मी औषध लावते तुम्हाला. बोलू इतकं काय नाही, ठीक आहे. सॉरी हा. इट्स ओके, मस्करी केली. सॉरी. वल्लरी, आता तरी खरं काय ते सांगणार आहेस का तू आम्हाला? का घेतली आपण ती प्रेस कॉन्फरन्स? का आपण त्यांच्या समोर भांडलो? सांगते. माझ्या हाती अशा काही गोष्टी लागल्यात ज्याने हे सिद्ध होत आहे की अण्णा केदारचा खून हा प्रेरणा त्यांच्या हातून झालाच नाही. या सगळ्याच्या पाठी एक वेगळाच माणूस आहे. वल्लरी, काय बोलतीये सगळं? हे म्हणजे आपण सगळ्यांनीच बघितलं की प्रेरणाच्या हातात बंदूक होती आणि गोळी पण तिने झाडली होती. पण तीच गोळी अण्णा केदारला लागली हे कुठे पाहिलं आपण? प्रेरणा त्यांनी झाडलेली गोळीच अण्णा केदारच्या शरीरात गेली हे दिसलंय का आपल्याला? नाही ना? एक मिनिट, हे सगळं खूप कन्फ्युजिंग आहे. सगळ्या घटना नीट आठवून पाहिल्या तर तरी सुद्धा तुला नेमकं काय म्हणायचं हे स्पष्ट होत नाही. प्लीज जरा नीट सांगशील का? आपली जुनी जाणती लोक सांगून गेलेत, कान आणि डोळे याच्यामध्ये 4 बोटांचं अंतर असतं. आपण कानाने जे ऐकतो ते सत्य असतं असंही नाही, आणि डोळ्याने जे पाहतो तेच सत्य असतं असंही नाही. आणि हे जे दोन्हीच्या मध्ये 4 बोटांचं अंतर असतं ना, त्यातच खरं सत्य दडलेलं असतं. श्वेताताई आल्या ना की मला पुराव्यांसकट तुम्हाला सगळं काही खरं सांगता येईल. बरोबर आहे. कधी कधी दिसतं तसं नसतं. या सगळ्यामध्ये आणखीन एक शॉकिंग गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. रघुने आत्महत्या नाही केली, त्याचा सुद्धा खून झाला. काय काय? वल्लरी ऐक ना, हा खूप मोठा शॉक आहे ग. ओ गॉड. मला एक गोष्ट कळत नाहीये वल्लरी. हे सगळं ठीक आहे, पण मगाशी आपण एवढा सगळा ड्रामा केला त्या पत्रकारांसमोर, एकमेकांशी एवढं भांडलो, एकमेकांवर चिडलो, मारामारी पण केली, नको नको ते बोललो एकमेकींना, पण त्यांच्या समोर हे सगळं असं वागून आपण काय साध्य केलं? तेजाताई, तुम्ही ती बासरीवाल्याची गोष्ट ऐकली आहे का हो? जो बासरीवाला गावामध्ये उंदीर लपून बसलेले असतात म्हणून त्याची बासरी वाजवून त्यांना बाहेर काढतो आणि बुडवतो. आपणही तसंच काहीसं करायचं. हा जो कोणी चौथा माणूस आहे त्याचं आपल्यावर बारीक लक्ष आहे आणि ते नक्कीच असणार आहे. त्याने हे इंटरव्ह्यू पाहिले असणार आहे, ही प्रेस कॉन्फरन्स पाहिली असणार आहे. आता जेव्हा त्याने जे काही प्लॅन केलंय ते सक्सेसफुल होत नाहीये हे त्याला दिसेल, अजित भाऊजींना अडकवण्याचा प्लॅन सक्सेसफुल होत नाहीये म्हटल्यावर तो फ्रस्ट्रेट होणार आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तो एक चूक करणार.